त्रयोदशोऽध्यायः क्षेत्रक्षेत्रज्ञ योग. क्षेत्र म्हळ्यार शरीर. शरीराक जाणतलो तो क्षेत्रज्ञ. हेच खरें ज्ञान अशी श्रीकृष्ण म्हणटा. पंचमहाभूत अहंकार, बुद्धी, माया, इंद्रिया, मन, विषय, इच्छा, द्वेष, सुख, दुःख, ज्ञान, चेतना, धैर्य ह्या समुदायाक क्षेत्र अशी म्हळ्या. क्षेत्रज्ञ तो आत्मा. तो निर्गुण असून भी गुणाचो उपभोग घेतलो. प्राण्याल्या भितर भी भायर भी उरतलो. चर भी अचर भी, धूर भी लाग्गी भी, अविभक्त असून भी सर्व प्राण्यात विभक्त. तोच धारण, पोषण, संहार आणि उत्पत्ती करता. तोच ज्ञानी. तोच ज्ञेय म्हळ्यार जाणच्याक योग्य. तोच ज्ञानगम्य म्हळ्यार ज्ञानान जाणचो. सरळ मन, मान आणि दंभातुल्यान अलिप्त, अहिंसा, क्षमा, गुरुसेवा, स्वच्छता, आत्मसंयम, वैराग्य, चित्तसमता, देवाचेर भक्ती, एकांतवास, अध्यात्माचो अनुसरण हांका ज्ञान म्हणतात. विंगड सगळे अज्ञान. प्रकृती, पुरुष, गुण, कार्य, कारण अशी क्षेत्राक संबंध आशिल्ले शब्दांचो आणि उपद्रष्टा, अनुमंता, भर्ता, महेश्वर अशी क्षेत्रज्ञाक संबंध आशिल्ल्या शब्दांचो अर्थ ह्या अध्यायात मेळता. ज्ञानाच फल आत्माले परमात्मा वट्टू मिलन. परमात्मालो साक्षात्कार विंगड विंगड उपायान म्हळ्यार ध्यानान, सांख्ययोगान, कर्मयोगान, गुरुल्या मार्गदर्शनान अशी साध्य करून घेवेत म्हणून सांगल्या. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाल्या संयोगानाची सर्व वस्तू उत्पत्ती जातात. परमात्मा सर्वत्र सम असता. तो चराचर प्राण्यालो उत्पत्ती करता जाल्यार आकाशाप्रमाणे अलिप्त असता. परमात्मा सर्वत्र सम असता. कर्म प्रकृतीच करता. आत्मा अकर्ता असता. एकच क्षेत्रज्ञ सर्व क्षेत्राक प्रकाशित करता. हे ज्ञान प्राप्त करून घेतिले परमगतीक पावतात म्हणून श्रीकृष्णान ह्या अध्यायात सांगितले आसा. श्री भगवान उवाच इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः. क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत. क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्तज्ज्ञानं मतं मम. तत्क्षेत्रं यच्च यादृक् च यद्विकारी यतश्च यत् स च यो यत्प्रभावश्च तत्समासेन मे शृणु. श्रीकृष्णान म्हळे, हे कौंतेया, ह्या शरीराक क्षेत्र अशी म्हणतात. कोणाक ते गोत्त आसा ताका क्षेत्रज्ञ अशी तत्वज्ञानी म्हणतात. हे भारता, सगळ्या क्षेत्रांत क्षेत्रज्ञ हांव अशी समज. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हे ज्ञानाची खरे ज्ञान अशी मेगेल मत. ते क्षेत्र म्हळ्यार कसले, ताजे गुण कसले, ताजे विकार कसले, ताजे परिणाम कसले, तशीची क्षेत्रज्ञ कोण आणि तागेर प्रभाव कितें हे हांव तुका संक्षिप्तात सांगता, ते तूं आयक. ऋषिभिः बहुधा गीतं छंदोभिः विविधैः पृथक् ब्रह्मसूत्रपदश्चैव हेतुमद्भिः विनिश्चितैः. महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकं च पंचचेन्द्रियगोचराः. इच्छा, द्वेषः, सुखं दुःखं संगातश्चेतना धृतिः. एतत् क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतं. हे क्षेत्र क्षेत्रज्ञाचे ज्ञान अनेक ऋषीन वेद छंदाच्या रूपान आणि हेतुपूर्वक निश्चित केलेल्या ब्रह्मसूत्राच्या पदान सांगल्या. पंचमहाभूत अहंकार, बुद्धी, अव्यक्त म्हळ्यार माया, 10 इंद्रियां, एक मन,
इंद्रियाचे 5 विषय म्हळ्यार शब्द स्पर्श रूप रस आणि गंध, इच्छा द्वेष सुख दुःख ज्ञान चेतना धृती म्हळ्यार धैर्य, ह्या सर्व तत्वाच्या समुदायाक संक्षिप्तात सविकार क्षेत्र अशी म्हळ्या. इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एव च जन्म मृत्यु जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम असक्तिरनाभिष्वंगः पुत्रदारग्रहादिषु नित्यं च समचित्तत्वम् इष्टानिष्टोपपत्तिषु मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी विविक्तदेशसेवित्वम् अरतिर्जनसंसदि अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनम् एतज्ज्ञानम् इति प्रोक्तम् अज्ञानं यदतोऽन्यथा. मान आणि दंभातुल्यान अलिप्त अहिंसा क्षमा सरळ मन गुरुसेवा स्वच्छता स्थैर्य आत्मसंयम इंद्रिय भोगात वैराग्य अनहंकार जन्म मृत्यू जरा व्याधी हांका दोष भावान पळोवचे अनासक्ती स्त्री पुत्र घर वगैरे निरिच्छा इष्ट जावं अनिष्ट जावं सदा चित्तसमता मजेर अनन्य भक्ती एकांतवास जनसमुदायात अरुची अध्यात्मज्ञानाचे नित्य अनुसरण तत्वज्ञानाचे यथार्थ आलोचना हांका ज्ञान अशी म्हणतात. विंगड सर्व अज्ञान. ज्ञेयं यत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वामृतमश्नुते अनादिमत्परं ब्रह्म न सत्तन्नासदुच्यते. खंयची ज्ञानान मोक्ष मेळटा ते ज्ञान हांव तुका सांगता. ते अनादि श्रेष्ठ ब्रह्म ताका सत म्हणना ती. खंयची ज्ञानान मोक्ष मेळटा ते ज्ञान हांव तुका सांगता. ते अनादि श्रेष्ठ ब्रह्म ताका सत म्हणना ती असत भी म्हणना ती. सर्वतः प्राणिपादं तत्सर्वतोक्षिशिरोमुखं सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति. सर्वेन्द्रियगुणाभासं सर्वेन्द्रियविवर्जितम् असक्तं सर्वभृच्चैव निर्गुणं गुणभोक्त्र च बहिरन्तस्य भूतानाम् अचरं चरमेव च सूक्ष्मत्वाद्विज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत् अविभक्तं च भूतेषु विभक्तमिव च स्थितं भूतभर्तृ तज्ज्ञेयं ग्रसिष्णु प्रभविष्णु च ज्योतिषामपि तज्ज्योतिः तमसः परमुच्यते ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्यधिष्ठितम् इति क्षेत्रं तथा ज्ञानं ज्ञेयं चोक्तं समासतः मद्भक्त एतद्विज्ञाय मद्भावायोपपद्यते. ताका म्हळ्यार क्षेत्रज्ञाक सर्वत्र हातपाय आसा ती, सगळ्या बाजून दोळे माथे तोंड कान आसा ती आनी ताणें जगांत सगळ्यांक व्यापिल्लें आसा. सगळ्या इंद्रियाच्या प्रवृत्तीन प्रकाशमान आसून सुद्धा ताका खंयची इंद्रिया ना ती. तो असक्त आसून भी सर्व प्राण्याले पोषण करता. तो निर्गुण आसून भी गुणाचे अनुभव करता. तो सर्व प्राण्याल्या भितर भी आसा भायर भी आसा. तो चर भी अचर भी सूक्ष्म आशिल्ल्यान ताका जाणचे अशक्य आसा. तशीची तो धूर भी आसा लागीं भी आसा. तो अविभक्त आसून भी सगळ्या प्राण्यांत विभक्त आसा अशी दिसता. तो विष्णू रूपान सगळ्या प्राण्याले धारण पोषण करता. तो रुद्र रूपान संहार करता आणि ब्रह्मरूपान उत्पन्न भी करता. तो ब्रह्म तेजात तेज आसून अंधकाराकडच्यान अत्यंत धूर आसा अशी म्हळ्या. तो ज्ञानी ज्ञेय म्हळ्यार जाणच्याक योग्य ज्ञानगम्य म्हळ्यार ज्ञानान जाणचो आसून सगळ्याले हृदयात स्थापित जावन आसा. ह्या प्रमाणे क्षेत्र ज्ञान आणि ज्ञेय म्हळ्यार कसले ते संक्षिप्तात सांगले. मेगेल भक्त ते समजून घेवन मेगेल्या स्वरूपाक येवन पावता. प्रकृतिं पुरुषं चैव
विध्यनादि उभावपि विकारांश्च गुणांश्चैव विद्धि प्रकृति संभवान् कार्यकारणकर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्यते पुरुषः सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते पुरुषः प्रकृतिस्थो हि भुङ्क्ते प्रकृतिजान् गुणान् कारणं गुणसंगोऽस्य सदसद्योनि जन्मसु. प्रकृती आणि पुरुष हे दोन्ही अनादी असतात अशी समज. विकार म्हळ्यार राग द्वेष आदी आणि सगळे गुण प्रकृतीतुल्यान उत्पन्न जातात अशी समज. कार्य म्हळ्यार शरीर आणि कारण म्हळ्यार इंद्रियां मन बुद्धी अहंकार वगैरे उत्पन्न जावच्याक प्रकृती कारण आसा अशी म्हणतात. तशीची सुखदुःखाच्या भोगाक पुरुष म्हळ्यार जीवात्मा कारण आसा अशी म्हणतात. प्रकृतीत स्थित आशिल्लो जीवात्मा प्रकृतीतुल्यान उत्पन्न जाल्ल्या गुणाचो उपभोग घेता आणि ही गुणासक्ती ताका बरी किंवा वाईट योनीत जन्म घेवच्याक कारण जाता. उपद्रष्टानुमंता च भर्त्रा भोक्ता महेश्वरः परमात्मेति चाप्युक्तो देहेऽस्मिन् पुरुषः परः. य एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिं च गुणैः सह सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयोऽभिजायते. हो पुरुष देहात असून भी केवळ साक्षी आशिल्ल्यान उपद्रष्टा म्हणतात. यथार्थ अनुमती दितलो आशिल्ल्यान अनुमंता म्हणतात. सगळ्याक धारण करतलो आशिल्ल्यान भर्त्रा जीवरूपान भोगता स्वामी आशिल्ल्यान महेश्वर आणि परमात्मा अशी म्हणतात. ह्या प्रमाणे पुरुषाक आणि गुणासमेत प्रकृतीक जो मनुष्य तत्वतः जाणता तो कशीही जीवन करत असल्यार भी वापस जन्माक येना. ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे अन्ये तेव मजानन्तः श्रुत्वान्येभ्य उपासते तेऽपि चाति तरन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणाः. यावत् संजायते किंचित् सत्वं स्थावरजंगमं क्षेत्रक्षेत्रज्ञ संयोगात तद्विद्धि भरतर्षभ. एक एक योगी शुद्ध जाल्ल्या सूक्ष्म बुद्धीनं ध्यानद्वारान आत्माक हृदयात पळयता. कोण कोण सांख्य योगानं म्हळ्यार ज्ञानयोगानं तर कोण कर्मयोगान ताका पळयता. परंतु विंगड कोण हे गोत्त नाशिल्ले लोक दुसऱ्या कडच्यान आयकून ताणी सांगिल प्रमाणे उपासन करतात. असले श्रुतिपरायण लोक भी मृत्यूतुल्यान म्हळ्यार संसारातुल्यान पार पडतात. हे भरतश्रेष्ठा, स्थावर जंगम अशी खंयची वस्तू उत्पन्न जाता ती क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हांगेल संयोगातुल्यान जाता अशी समज. समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यस्व विनश्यन्तं यः पश्यति स पश्यति. समं पश्यन् हि सर्वत्र समवस्थितमीश्वरं न हि नस्त्यात्मनात्मानं ततो याति परां गतिं. परमेश्वर सर्व प्राण्यात समान उपस्थित असा आणि प्राणी नाश जाल्यार भी तो नाश पावना अशी कोण पळयता तोच खरी पळयता. परमात्मा सर्वत्र समासा अशी कोण पळयता तो आत्मघातकी जायना तश करून परमगतीक पावता. प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः यः पश्यति तथात्मानम् अकर्तारं स पश्यति. यदा भूत पृथक् भावम् एकस्तमनुपश्यति तत एव च विस्तारं ब्रह्म संपद्यते तदा. कर्म सगळी प्रकृतीच करता आणि आत्मा अकर्ता असा अशी कोण पळयता तोच खरी पळयता. केन्ना कोण सगळ्या प्राण्याले भिन्न भिन्न रूप एक आत्मातूची स्थित असा अशी समजता आणि आत्माकडच्यानच हो सगळो विस्तार जाला अशी पळोवचो लागता तेन्ना ताका ब्रह्मप्राप्ती जाता. अनादित्वात् निर्गुणत्वात्
परमात्मायमव्ययः शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते। यथा सर्वगतं सौक्ष्म्यात् आकाशं नोपलिप्यते सर्वत्रावस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते। हे कौंतेया, हो अविनाशी परमात्मा अनादी आणि निर्गुण आशिल्ल्यानं शरीरात असल्यार बी अकर्ता आणि अलिप्त असता। कशी सर्वव्यापी आकाश सूक्ष्म आशिल्ल्यानं खंयच्यातूय लिप्त जायना, तशीची शरीरात सर्वत्र व्यापून उरतलो आत्मा भी देहाच गुणात लिप्त जायना। यथा प्रकाशयत्येकः कृष्णं लोकमिमं रविः क्षेत्रं क्षेत्री तथा कृष्णं प्रकाशयति भारत। क्षेत्रक्षेत्रज्ञयोरेवम् अंतरं ज्ञानचक्षुषा भूतप्रकृतिमोक्षं च ये विदुर्यान्ति ते परम्। हे भारता, कशी एक सूर्य सगळ्या ब्रह्मांडाक प्रकाशित करता, तशी एकच क्षेत्रज्ञ म्हळ्यार आत्मा सगळ्या क्षेत्राक म्हळ्यार शरीराक प्रकाशित करता। अशी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हांतूल भेद आणि प्रकृती कार्यातुल्यान मुक्त जावचो उपाय ज्ञानदृष्टीन कोण पळयता तो परमगतीक पावता। इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे क्षेत्रक्षेत्रज्ञयोगो नाम त्रयोदशोऽध्यायः। अशी श्रीमद भगवद्गीतोपनिषदातलो ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्राचो श्रीकृष्णार्जुन संवादापैकी क्षेत्रक्षेत्रज्ञ योग नावाचो 13वा अध्याय समाप्त।